लालगंज सुधार संघर्ष समिति और स्थानीय नागरिकों ने जोन 7 के सहायक आयुक्त ताराचंद खंडाते और स्वास्थ्य अधिकारी अजय मलिक व बबलू लंगोटे को कचरा ट्रांसफर स्टेशन तुरंत बंद करने का निवेदन सौंपा। समिति के अध्यक्ष गुणवंत झाड़े के नेतृत्व में ये मांग उठाई गई। नागरिकों का आरोप है कि बस्तरवारी की 80 साल पुरानी स्कूल के परिसर में लगी इस जगह पर पिछले 5-6 वर्षों से बीवीजी कंपनी का कचरा ट्रांसफर स्टेशन चल रहा है, जिससे पूरे क्षेत्र में बदबू और गंदगी फैल रही है। कचरा घर के आसपास स्कूल, मनपा दवाखाना, पुलिस चौकी, शारदा मंदिर और 100 वर्ष पुराना मुख्य बाजार होने के कारण बच्चों, मरीजों, पुलिसकर्मियों और नागरिकों के स्वास्थ्य को गंभीर खतरा पैदा हो रहा है। स्थानिक लोगों ने याद दिलाया कि मनपा आयुक्त अभिजीत चौधरी ने 24 अक्टूबर 2024 को इस स्थल का निरीक्षण कर कचरा घर हटाने और जगह का बेहतर उपयोग करने का आश्वासन दिया था, लेकिन अब तक कोई कार्यवाही नहीं हुई। प्रतिदिन 300 से अधिक छोटी बड़ी कचरा गाड़ियां यहां आ जा रही है, जिससे बदबू और ट्रैफिक दोनों समस्याएं गंभीर होती जा रही है। नागरिकों ने मनपा से कचरा ट्रांसफर स्टेशन तत्काल हटाने की मांग दोहराई। इस दौरान सुरेश गावड़े, रामदास ठोबड़े, विजय कोंगे, दिनेश राउत सहित कई नागरिक उपस्थित थे। नागपुर से गिरीश सोनकर की रिपोर्ट। 4,000 विद्यार्थी शिकायचे का 4,000 विद्यार्थी ही शाळा सुद्धा तिथे शाळेत आहे, इथली शाळा इथे पण शाळा होती, 7 शाळा तर तो कचरा घर बनवून ठेवला साहेब। तिथे शाळा तोडून लोक चांगल्या नवीन इमारती बनवून लोकांच्या मुलाबाळांना तुम्ही तरी सांगा साहेब, तुमचेच मुलं आहे, तुम्ही नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी आहात, तुम्ही तुमच्या मुलांना तिथं शिक्षण देणं पसंत कराल का? हा, तुम्ही शिक्षक, तुम्ही तिथचा पगार घेता, तुम्ही सर्व नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी आहात, तुमचे किती लोकांची मुलं तिथे शिकलेले आहेत? हा, तुम्ही आमच्या स्वास्थ्यासोबत हे करून राहिले। शिक्षाचं मंदिर आहे साहेब, तिथे 4 मुलं जास्त शिकतील, तुमचा परिसर चांगला राहील, घाणेरडा राहील, पूर्ण घाण करून ठेवली साहेब। रस्त्यानी जाण्याचा धर्म नाही राहिलेला साहेब। घाण येते, कुत्रे तिथे पूर्ण गावभराचे कुत्रे जमा होतात साहेब। आमचं म्हणणं तुम्हाला एवढंच आहे साहेब, नाही तर आम्ही एखाद्या दिवशी एखाद्या अधिकाऱ्याच्या चेहऱ्याला काळा पोचल्याशिवाय राहणार नाही, हे आमचं फायनल झालं। आम्ही एक दिवस येऊन एखाद्या अधिकाऱ्याच्या चेहऱ्याला, मग तो आयुक्त असो की तुमच्या उपायुक्त असो किंवा कमिशनर असो, तो कोणीही असो, कारण आम्ही त्रासून गेलेलो आहे आता। याच्यानंतर साहेब ते तुमचे काईलकर साहेब, त्यांना फोन लावल्यावर ते फोन नाही उचलत, एवढा मोठा ऑफिसर नाही आहे तो। आम्ही टॅक्स भरतो, आम्ही इन्कम टॅक्स भरतो, आम्ही सेल टॅक्स भरतो, आम्ही रोड टॅक्स भरतो, त्या टॅक्सच्या माध्यमातून